चालक सुद्धा मामाच आहे आणि दिंडीचा मालक सुद्धा मामाच आहे. इथं जी आल्यात ना ही सगळी, मग माई माऊली असतील, ही सगळे पुरुष मंडळी असतील, हा तरुण वर्ग असेल, याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की मी मामाचा चाकर आहे, मामाचा गडी आहे आणि गडी मालकाला भेटायला चाललेला आहे. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे. आणि आज खरं तर गेल्या 3 वर्षापासून वासुंदे ते श्री क्षेत्र आदमापूर अशी एक पायी दिंडी जाते. या दिंडीच्या पुन्हा एकदा आपण भेटीला आलोय. यंदा बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या दिंडीमध्ये बाळूमामाचे वारकरी सहभागी झालेत. 200 पेक्षा जास्त संख्या आहे. बघू शकता इकडं स्त्री असतील, पुरुष असतील, त्यासोबत विशेष म्हणजे तरुण मुलं देखील मोठ्या प्रमाणात या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही सर्वजण बाळूमामाचा गजर करत आदमापूरला चाललेले आहेत. काय वाटतंय या सगळ्या वारकऱ्यांना हे सगळं जाणून घेऊया. आपल्यासोबत मेजर आहेत. जय बाळूमामा. जय बाळूमामा. पहिल्यांदा काय सांगचाल, हे 3रं वर्ष आहे, यंदा खूप वारकरी तुमच्या सोबत आहेत, कसा प्रतिसाद आहे? छान प्रतिसाद आहे. हा सोहळा भक्तीचा आहे, हा सोहळा आनंदाचा आहे आणि हा सोहळा जगाच्या मालकाला भेटण्याचा आहे. ठीक आहे. इतकी सुंदर अशी दिंडी चाललेली आहे. पुणे नगर या 2 जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापासून आलेली ही सगळे वारकरी आहेत जी मामाला भेटायला चाललेले आहेत. आणि या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्या दिंडीचा चालक सुद्धा मामाच आहे आणि दिंडीचा मालक सुद्धा मामाच आहे. इथं जी आल्यात ना ही सगळी, मग माई माऊली असतील, ही सगळे पुरुष मंडळी असतील, हा तरुण वर्ग असेल, याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की मी मामाचा चाकर आहे, मामाचा गडी आहे आणि गडी मालकाला भेटायला चाललेला आहे. त्यामुळे हा सोहळा अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत आहे. हे यंदाचं 3रं वर्ष आहे. हो, 3रं वर्ष आहे. काय वेगळं पण आहे आता, काही वेगळं नियोजन केलेलं आहे किंवा कसंच? महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आतापर्यंत मामांचा फोटो घेऊन मामांच्या भेटीला जात होतो, परंतु मामांच्या परवानगीने मामांच्या चरण पादुका, पंचधातूच्या चरण पादुका घेऊन आपण मामांच्या भेटीला जात आहोत. आणि याच्यामध्ये आणखी एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांचा आमचा परिचय पण नाही, परंतु ती माणसं या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. हा केवळ आणि केवळ मामांचा आशीर्वाद, मामांची कृपा आहे. आणि आम्ही जे काय कर्म करत आहोत, जो विश्वासानं, ज्या श्रद्धेनं करत आहोत, त्याचं हे फळ आहे की लोकांनी या दिंडीवरती विश्वास ठेवला आणि महाराष्ट्राच्या नंदुरबार, बीड, नगर, पुणे या जिल्ह्यातनं माणसं या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, ह्या दिंडीमध्ये खरं तर स्त्री पुरुष सगळे समान म्हणून चालले जातात. हे आदमापूरला चाललेली दिंडी आहे. आपल्यासोबत मावशी आहेत. नमस्ते. एकदम आनंदाची वारी आहे. आम्हाला काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे, सगळं मेजर व्यवस्थित. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, सध्या वय किती आहे ते देखील सांगा. माझं वय 52 आहे आणि दमयंती प्रवीण जांभले, बरं. वासुंदे. खरं तर ह्या दिंडीमध्ये चालत असताना 15-20 किलोमीटर डेली चालावं लागतं. कसा आनंद आहे, कशी आठवण? भरपूर आनंद आहे, काहीच नाही. मामांनी आम्हाला भरपूर कृपा आहे मामांची. आता हेच महत्वाचं म्हणजे ह्याच्यात सगळे वारकरी आहेत. हो. कसं बाकी जेवण सगळं व्यवस्थित असतं. घरची आठवण वगैरे काही येतच नाही, फोन आला तरी घेत नाही आम्ही. संध्याकाळ कितवा दिवस आहे किंवा कसं काय? आज 4था दिवस आहे. खरंच खूप छान वाटतं इथल्या लोकांना. तुम्हाला काय अनुभव आलाय ते देखील सांगा. नमस्कार, माझं नाव रुपाली गोरख वायाळ, मी बिरबावाडी येथून आहे. वारीचा आनंदच खूप वेगळा असतो. ही एवढी माणसं काही त्यांना कामं नाहीत म्हणून नाही आलेली, पण त्यांची भक्ती, श्रद्धा आणि विश्वास आहे मामांच्यावर, म्हणून ते इथपर्यंत पायी वारी चालत आले. आणि आपल्याला देवाने हा देह दिलाय ना, देह दिला देवे भज दाखवला. आपण काहीतरी देवाचं देणं लागतो. आपल्याला एवढं शरीर दिलंय, आज दवाखान्यात बघा एका पार्टची किंमत किती असते. मग आपण एखाद्याने वाटीत काय दिलं तर ती मोकळी देत नाही, भरूनच देतो. मग आपल्याला एवढा देह दिलाय देवाने, मग परत फेड नको थोडीफारच तरी. त्याच्यासाठी आपण काय करायचं? प्रपंच तर आयुष्यभरच आहे, पण प्रपंच करता करता परमार्थ करत जा, त्यात खूप आनंद आहे. कसं वाटतं इथं भजन, कीर्तन, अभंग, नामस्मरण आणि गोष्टी या सगळ्या? खूप समाधान आहे जीवाला. समाधान परपंचात नाही, परमार्थात समाधान. घरची आठवण येते का? किंवा आज घरी गेल्यावर घरचं, इकडं आल्यावर इकडचं. इथं दररोज 21 किलोमीटर
इकडे येण्यासाठी घरी खूप आटापिटा केलेला आहे. मग तिकडून येण्यासाठी तिकडं आटापिटा केला. इथं आल्यावर इथलंच बघायचं, मग गेल्यावर परत ते बघायचं. तुमचं नाव सांगा, गाव सांगा, सांगितलं. सध्या वय किती आहे ते. माझं नाव रुपाली गोरख वायाळ, बिरोबावाडीवरून आहे. बरं. वय 40 व्यवसाय 42. वगैरे शेती? व्यवसाय शेतीचे. बरोबर. अजून काय अनुभव आला वेगळा इकडं, म्हणजे पाय वगैरे दुखतात का वगैरे असं काय चालताना? नाही, पाय जरी सकाळपासून दुखत आले ना, ह्या टायमिंगला मोकळच. हरिपाठ, फुगड्या, ह्याच्यात ते सगळं विसरूनच जातं. मावशी बोला. आता महिनाच झालं माऊलीच्या वारीने आलेले, पण वाटत नव्हतं की आता मी येईल म्हणून. पण मामांनी बोलवलं महिना म्हणजे पंढरी माऊलीची वारी. बरं. हाड आपलं आळंदी ते पंढरपूर. बरं. पण वाटत नव्हतं की मी दिवसाची वारी करून पुन्हा ह्या वारी. हा, पण ती मामांनीच बोलवलं. बरं. त्यांचीच कृपा झाली आणि त्यांनी बोलवलं. बरं. पण इतका आनंद आहे ना, दिवसभर चाललं ना, पण आता हरिपाठ चालू झाला की सगळं दिवसाचं चालणं सगळं म्हणजे विसरूनच. हा, इतका म्हणजे आनंद आहे. तुमचं मावशी वय किती आहे काय? वय 50 आहे बरं. आणि गाव शेटपळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं. हे आमची भाऊजाईमुळं तुम्ही ह्या पंचायत ह्या दिंडीत आलो. ह्याच्या आधी गेलता का? हा, दोनदा जाऊन आलोय. बरं. आणि आपलं ट्रिप मध्ये गेले. असं आता पायी जायचं. पायी जायचा पहिल्यांदाच. तरुण आदमापूरच्या दिशेने चाललेत, अध्यात्माच्या मार्गावर श्री संत बाळूमामाच्या आशीर्वाद घेण्यासाठी चाललेले आहेत. आपल्यासोबत चोपदार आहेत. त्यांच्याकडे ही सेना दिसते 200 लोकांची. ही सगळी सेना सांभाळायची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि त्यांच्याशी संवाद साधतोय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या संग जगाचा मालक हे आमचं परम भाग्य आम्ही समजतो. का जगाच्या मालकासंग आम्हाला जायला, चालायला, बोलायला किंवा बसायला किंवा खायला प्यायला मिळते, हे आमचं परम भाग्य. उजळलं भाग्य आता अवघी चिंता वारली. बाय माप्पा, आमचं भाग्यच उजळलं. का जन्म नाही रे आणि पुन्हा जन्म नाही. ह्या जन्मात येऊन भगवान परमात्म्यासंग आम्हाला वारी करायला मिळाली, हे आमचं परम भाग्य. हे असला सुख सोहळा कुठंच नाही. असा सुख सोहळा स्वर्गी नाही. मायबापा, स्वर्गात सुद्धा असा सुख सोहळा नाही. ही सुख सोहळा फक्त मामाच्या आणि मामाच्याच संग. का ही तर कुठल्याच गोष्टीचं उण नाही. मामा संग कुठल्याच गोष्टीचं उण नाही. केली इच्छा पूर्ण झाली. जी इच्छा करल ती पूर्ण होती फक्त मामांपाशीच. म्हणजे मामा म्हणजे एक विश्वास. ज्यांनी विश्वास ठेवला त्या माणसाचा विश्वास पूर्ण झालेला आहे. विश्वास हा स्वामीवरी सत्ता. जशी भगवान परमात्मा आपण विश्वास ठेवतो, मामा तसे भगवंतच आहे. जगाचा मालक आहे, पृथ्वीचा मालक आहे. 5 वर्ष झालं पाय दुखत होता. 5 वर्ष झालं मी सोनोग्राफी केले, MRI केलं, मला काहीच फरक पडत नव्हता. मी म्हणायचे रिपोर्ट चांगले होते, पण ते म्हणजे चांगलेच रिपोर्ट येत होते माझे. म्हणजे मी मामांना म्हटलं की मामा, माझं पाय दुखायचं राहू द्या, मी तुमच्या वारीला येईन. 1 महिना झाला माझा पूर्ण पाय बरा झाला. केवळ फक्त मामाच्या आशीर्वादाने. आणि मामा आहे ते खरंच आहेत. आता कसं वाटतंय हे सगळं चालताना? आता प्रॅक्टिकली आदमापूरला चालत जायचंय. आज 4-5वा दिवस आहे. 20 किलोमीटर साधारणतः चालावं. काहीच नाही, मला काहीच वाटलं नाही चालताना. म्हणजे एकदम म्हणजे घरीच मी चालताना मी माझा पाय ओढत चालायचे. आता मला काय म्हणजे प्रेम एकदम नाही. मी बोललेले ना, मी नवस बोललेले की मामा माझा पाय राहू द्या, मी तुमच्या पायवारीला येईल म्हणून असं बोलले होते. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव सूर्यकांत गवते आणि राहणार मी उरुळी कांचन तरडे. ह्या वारीत आल्याच्या कारणामुळे ह्या वारीत आल्याच्या कारणामुळे मला बाळूमामा खूप आवडतात. पहिले 2 दिवस माझ्यासाठी इतके कठीण गेले, मी शिस्त सुद्धा पाळली नाही. की मला म्हटले तुम्ही पुढे चाला, मागे चाला, पण मला चालता येईना म्हणून मी पुढे पुरुषांच्या चालले. आणि चालल्यानंतर माझ्या पायाला एवढे मोठे फोड आले. परत सॉक्स घेतले, कुठे चप्पल घेतले, 2-2 चप्पलचे जुडी झाली. पण ते मरळे घाट, मोगराळे घाट आहे, त्या घाटात चप्पल बदलली. मी असा घाट चढले सगळी माझे वारकरी
लोक सगळी म्हणजे इतकी पळतच तो घाट चढले तर चढले, पण प्रत्यक्ष आम्हाला मामा न्यायला आले होते ते घाट चढण्यासाठी. आणि विशेष म्हणजे कसं आहे की ह्या वारी केल्यापासनं सुख आणि समाधान वाटले. आणि विशेष म्हणजे कसं की हे असा सुख सोहळा स्वर्गी नाही. लाईव्ह दाखवा, हे सगळे चेहरे दाखवा. पुन्हा रुसत्यात काय लोक म्हणतात की आम्हाला दाखवलं नाही आणि मग ते कमेंट येणार. त्यापेक्षा ह्यांच्या घरच्यांनी बघा, हे तुमच्याच घरचे आदमापूरला चाललेत, त्यामुळं कोणी म्हणू नका की कुठं गेलेत काय गेलेत. पुन्हा माघारी 100% येणार आहेत, त्यामुळं कोणी टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळे आदमापूरला हो का, यांची या बाबांची वय अगदी, काही लोक ह्यातली मेंढपाळ आहेत, वारकरी आहेत, हे सगळं सोडून आलेले आहेत. नमस्ते. नमस्ते. हा बोला, तुमचं नाव गाव? माझं नाव विलास लक्ष्मण पुणेकर, बर. करमनवाडी, बर. तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. बर. माझा 3-4 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालेला. माझ्या 3 बरगड्या मोडलेल्या आणि 3 फ्रॅक्चर झालेल्या. बर. 9 दिवस मी आयसीयूमध्ये होतो. आयसीयूमध्ये मला असं वाटत होतं की मी जगल की नाही जगल. सगळे नातेवाईक पण आमचे रडत होते. आणि त्या आयसीयूमध्ये असताना मी एकच इच्छा की मामा मला पूर्वीसारखं करा, एकदम दणदणीत करा, मी तुमची पायवारी करीन, कधीही करीन माझ्या जीवनात, म्हणजे ज्यावेळेस मी शक्य होईन त्यावेळेस. हा. वासुदेवच्या मेजरांची तुम्हाला कधी माहिती मिळाली? मला माहिती दिंडी जाण्याच्या 2 दिवस आधी मिळाली. आमच्या गावचे जोडीदार रेवणनाथ लांबवर ते म्हणाले आपल्याला दिंडीत जायचंय, येत आहे का? हो, वासुदेवापासून ते डायरेक्ट आदमापूर. मी म्हणलं हो ठीक आहे, चालन जाऊ आपण. म्हणजे मला आदल्या दिवशी माहिती झाल्याच्या नंतर लगेच तयार केलं. हो, घरचे ओरडले की तुमची तब्येत ठीक नाही, काय नाही, तुम्ही आजारी पडाल, चक्कर येईल. मी म्हणलं काही नाही, मामा सोबत असले तर मामा मला मदत करतील चालण्यासाठी ही वगैरे. आणि मी मग दिंडीमध्ये आलो. मला कुठलाही त्रास नाही आता सध्या. मी आल्यापासून पायी चालतोय, गाडीमध्ये बसलो नाही, काही नाही. आणि मामांनी मला एवढं सहकार्य केलं की माझं स्वप्न साकार झाल्याचं मला जाणवतंय म्हणजे लगेच. जय बाळू. बाबा या पुढं, तुमचं नाव सांगा, काय तुम्ही काय करता, काय व्यवसाय वगैरे, कसा आला या दिंडीत? गंगाराम कारभारी बरकडे, बर. राहणार राकेशवाडी, हा. तालुका कर्जत, काय जिल्हा व्यवसाय नगर. वगैरे? मेंढ्यावर बर. मग आता मेंढ्याकडे कोण माणूस थांबवला, कसं गाडी? घरची सोडून दिली त्याच्या ताब्यात आणि मामाच्यासाठी बर. सोहळ्यात चाललो. कितवं वर्ष आहे? पहिलेच. बर. कसा अनुभव आहे? तुम्ही मेंढ्याच्या मागे चालतात हा बरोबर, हा पण इथं चालताना काय काय अनुभव काहीच येतो? फरक वाटत नाही, आहेतच. बर. रोज जसं मेंढ्या मागे चालतो तेवढंच. बर. कसा आनंद आहे, काय? भरपूर आनंद आहे मामांच्या नावाखाली. हा हा. ओके, बघू शकता हे सगळे लोक आदमापूरच्या दिशेने चाललेले आहेत. आपण देखील इथलं वातावरण तुम्हाला एका मिनिटात दाखवूया. या बाजूला हा रथ आहे, ह्याच्यात पालखी आहे, मामांचं पादुक आहे, त्याचसोबत पोट आहे. आणि शेलार, मी शेटफळवरनं आली. तर मी आज रविवारी आम्ही निघालोय ना वासुदेवनं. बर. तर आम्हाला आज 4 दिवस झाले येऊन. तर आम्हाला आमचं बाळू मामा आम्हाला मेजर मामाच्या रूपात दिसतात रोज. आम्हाला लय इतका आनंद वाटतो की असा आनंद आम्हाला कुठंच नाही. तुमचं वय किती आहे का? वय माझं 55. बरं, आता 55 वय झाले, चालताना दुखतं पण काय नाही, थोडस दुखतं थोडं. सकाळचं होतं व्यवस्थित, गुळी खाल्ल्यावर. हा, काय नाही, एवढं नाही आम्हाला काय वाटत. ते आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सगळ्यांनी महासंवाद मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण 2023, 24, 25, 26ला देखील आळंदी ते पंढरपूर ही वारी दाखवलेली आहे. त्यासोबत आपण गोंदवली येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या व्हिडिओ म्हणजे पुण्यतिथी महोत्सव असेल, पालखी असेल, हे सगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपण दाखवत असतो. आणि तुम्ही देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपण सगळ्यांनी तब्बल 51,000 लोकांनी आम्हाला पाठिंबा देऊन हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. अजून देखील राहिलेल्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय बाळू मामा.